असं जर एकदा प्रीमिक्स करून ठेवलं तर आपल्याला पाहिजे तेव्हा अगदी एका क्षणात लिंबू सरबत बनवता येतं. कुणी पाहुणे आले ना तरी टेन्शन नाही. असं हे थंडगार लिंबू सरबत बनवा आणि सगळ्यांना सर्व करा. सगळे पाहुणे अगदी खुशच होतील बघा. नमस्कार, मी अमिता दाते. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मनपूर्वक स्वागत करते. मला ही स्वस्त लिंब मिळाली, म्हणजे 20 रुपयाला 8 लिंब मिळाली. त्यामुळं लहान मोठी असली तरीसुद्धा ही लिंब मी लगेच घेतली आणि असं ठरवलं की ह्या लिंबांपासून उन्हाळ्यात जे आपल्याला लागतं लिंबू सरबत, त्याचं प्रीमिक्स तयार करायचं. त्यासाठी सगळी लिंब छान धुवून घेतली आणि चांगली कोरडी होण्यासाठी 10 मिनटं अशीच एका नॅपकिनने झाकून ठेवली आणि त्याचा सगळा रस काढून घेतला. या आहेत आपण संपूर्ण लिंबाचा रस काढून घेतल्यानंतर उरलेल्या लिंबाच्या साली. या लिंबाच्या साली आपण फेकून न देता त्याचा चुंदा करणार आहोत. त्याआधी इथं आपण 1.5 बाऊल लिंबाचा रस निघालेला आहे. त्याचं लिंबाच्या सरबताचं प्रीमिक्स कसं तयार करायचं हे बघूयात. इथं मी 2 प्रकारच्या लिंबाच्या सरबताची प्रीमिक्स तयार करत आहे. हे आहे अर्धा बाऊल घेतलेला लिंबाचा रस. ह्या अर्धा बाऊल लिंबाच्या रसाचं इथं मी डायबिटीस फ्रेंडली लिंबाचं सरबत करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला लिंबाचं सरबत म्हटलं की डायबिटीस लोक म्हणतात की साखर नको. त्यासाठी इथं आपण ही अशी प्लांट बेस शुगर मिळते. ह्याला स्टिविया शुगर असं म्हणतात. हे स्टिवियाची छोटी छोटी झुडपं असल्यासारखी झाडं असतात आणि त्या झाडांच्या पानांपासून ही साखर बनवली जाते. ही साखर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. इथं मी कोणत्याही प्रकारची ॲडव्हर्टाईज करत नाही. फक्त डायबिटीसच्या लोकांसाठी ही साखर वापरली तर त्यांना सरबत पिता येऊ शकेल किंवा त्यांच्यासाठी कोणतेही गोड पदार्थ करता येऊ शकतात, एवढंच मला सांगायचं आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन ही साखर वापरू शकता. ह्या लिंबाच्या रसामध्ये आत्ता मी 1 बाऊल स्टिवियाची साखर आहे ती मिक्स करून घेत आहे. लिंबाचा रस जास्त आणि साखर कमी असं वाटत असल्यामुळं अजून एक अर्धा बाऊल साखर मिक्स करत आहे. आता ही साखर योग्य वाटत आहे, म्हणजेच अर्धा बाऊल लिंबाच्या रसाला 1.5 बाऊल साखर एवढी घातलेली आहे. आता हे संपूर्ण रात्रभर पंख्याखाली सुकवून घेणार आहे. आता आपण दुसऱ्या थाळ्यामध्ये संपूर्ण 1 बाऊल लिंबाचा रस घालून त्यामध्ये पहिल्यांदा 2 बाऊल साधी नॉर्मल साखर घालून ती ह्या लिंबाच्या रसामध्ये मिसळून घेत आहे. इथं हे लक्षात घ्यायचं की लिंबाच्या रसामध्ये संपूर्ण साखर बुडली तर पाहिजे, पण लिंबाचा रस जास्त साखरेपासून
वेगळा दिसता कामा नये. म्हणजेच लिंबाचा रस साखरेपेक्षा जास्त दिसला तरीसुद्धा साखर ॲड करावी लागते. म्हणजेच लिंबाच्या रसामध्ये साखर ओली तर झाली पाहिजे, पण लिंबाचा रस जास्त तर होता कामा नये. अशा पोझिशनला आपल्याला साखर घालणं बंद करायचं असतं. पहिली 2 बाऊल साखर मिक्स करून झाल्यानंतर आता अजून 1 बाऊलभर साखर मी यामध्ये घालत आहे. म्हणजेच इथं 1 बाऊल लिंबाच्या रसासाठी 3 बाऊल साखर हे प्रमाण योग्य ठरत आहे. आता ही लिंबू मिश्रित साखर आपण रात्रभर पंख्याखाली सुकून घेणार आहोत. तुम्ही जर अजून A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा. आता आपण लिंबाच्या ज्या साली उरलेल्या होत्या त्याचा चुंदा करायला घेत आहोत. इथं एका स्टीमरमध्ये मी सगळ्या लिंबाच्या साली वाफवण्यासाठी ठेवत आहे. तुमच्याकडं स्टीमर नसल्यास एका पातेल्यात पाणी घालून त्याच्यावरती एक चाळणी ठेवायची आणि त्यावरती सगळ्या ह्या लिंबाच्या साली वाफवून घ्यायच्या. आता आपण ह्या लिंबाच्या सालीला 15 मिनिटाची वाफ देऊन घेत आहोत. अशी ही 15 मिनिटांची वाफ देऊन झाल्यानंतर आपण ह्या लिंबाच्या सगळ्या साली आहेत त्या थंड करून घेणार आहोत. ह्या लिंबाच्या सर्व साली थंड झाल्यानंतर त्या मिक्सरमधून बारीक करून घेत आहे. जास्त बारीक करून घ्यायच्या नाहीत, थोडंसं जाडभरडं असं मिक्सरमधून हे वाटून घेत आहे. इथं मी 1 बाऊल साखर आणि 1 बाऊल गूळ असं ह्या लिंबाच्या सालीमध्ये मिक्स करून घेत आहे. त्यावरती चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालून सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहे. फक्त 2 दिवस हा चुंदा मुरवण्यासाठी ठेवायचा आणि आपल्या 3ऱ्या दिवशी हा चुंदा खायला तयार होतो. ह्या चुंद्यामध्ये तुम्हाला जर मिठाचा आणि तिखटाचा अंदाज नाही आला तर तुम्ही पहिल्यांदा अगदी थोडं तिखट मीठ घाला आणि 2 दिवसानंतर चव घ्या आणि मग आपल्याला हवे त्या चवीप्रमाणे मीठ आणि तिखट घाला. हे एकजीव करून झालेलं मिश्रण चमच्याने दाबून 2 दिवसासाठी झाकून ठेवायचं आणि मग आपण त्याला आता 2 दिवसांनी बघूयात. आता मी 2ऱ्या दिवशी जे आपण लिंबाच्या रसामध्ये साखर मिक्स करून ठेवलेली होती ते मिश्रण सगळं एकसारखं करून हलवून ठेवत आहे. म्हणजे आत्ता 2ऱ्या दिवशीच लगेच हे मिश्रण असं एकसारखं करून हलवून ठेवलं तर आपण जे ताट घेतलेलं आहे त्या ताटाला हे मिश्रण जास्त चिकटून राहत नाही. थोडंसं दमट असल्यानंतर हे मिश्रण ताटापासून वेगळं व्हायला छान मदत होते. नाहीतर हे मिश्रण जास्त कडक झाल्यानंतर निघत नाही. म्हणून 2ऱ्या दिवशी ही प्रोसेस करणं गरजेचं असतं. आता आपण स्टिविया बेस साखर घेतलेली होती ते मिश्रण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. तसंच जी नॉर्मल शुगर वापरलेली आहे त्या शुगरची पण अशीच प्रोसेस आपण करून घेणार आहोत. हे बघा, ही साखर पूर्ण सुकलेली नाही, वरतून कडक आणि आतून दमट अशी झालेली आहे. अजून 2 दिवस अशीच पंख्याखाली ही ताटं मी ठेवणार आहे. आता ह्या दोन्ही साखरेची ताटं अजून 2 दिवसांनी मी तुम्हाला दाखवीन. त्यावेळेस जर ह्याची प्रीमिक्स तयार करता आली तर बघू, नाहीतर अजून 2 दिवस आपण ही साखर सुकवून घेऊयात. चुंदा मात्र 2 दिवसांनी असा छान तयार झालेला आहे, मुरलेला आहे आणि आपल्याला लगेच खायलासुद्धा घेता येणार आहे.
हा चुंदा मी लगेच खाण्यासाठी एका बाउलमध्ये काढत आहे आणि उरलेला चुंदा एका बाटलीमध्ये भरून ठेवणार आहे. हा आहे उरलेला चुंदा. आता 3 दिवसानंतर आपण हे लिंबाच्या सरबताचं प्रीमिक्स चेक करत आहोत. 2 दिवसानंतरसुद्धा अजून 1 दिवस मला लागला. त्यामुळं अजून एका दिवसानंतर साखर चेक केलेली आहे. ती पूर्ण वाळून झाल्यानंतर त्यामध्ये माझ्या अंदाजानुसार हे प्रमाण मी सांगत आहे. इथं मी 2 चमचे साधं नॉर्मल मीठ वापरलेलं आहे, 2 चमचे वेलची पूड वापरलेली आहे आणि पाऊण चमचा काळं मीठ वापरलेलं आहे. हे सगळं प्रीमिक्स मिक्सरमधून काढून घेऊन त्याची पावडर करून घेत आहे. आमच्या घरात हे लिंबू सरबताचं प्रमाण सगळ्यांना पसंत पडलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे ह्यातील मीठ आणि काळं मीठ, वेलची पूड ह्याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता. असं हे मिक्सरमधून 5 बॅचमध्ये लिंबू सरबताच्या प्रीमिक्सची पावडर करून घेतलेली आहे. हे सगळं प्रीमिक्स 5 वेळेला मिक्सरमधून काढल्यामुळं एखाद्या वेळेला सगळीकडं एकसारख्या प्रमाणात वेलची पूड, मीठ आणि काळं मीठ लागणार नाही, म्हणून सगळं प्रीमिक्स एका चमच्याने एकसारखं करून एका बरणीत भरून ठेवत आहे. अशी एक अगदी कोरडी करून घेतलेली काचेची बरणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे सगळं प्रीमिक्स भरून ठेवत आहे. शक्यतो हे प्रीमिक्स भरण्यासाठी स्टीलचा डबा किंवा प्लॅस्टिकचा डबा घेऊ नका. अशी ही आपली पूर्ण एक बरणी भरून झालेली आहे. शिवाय अजून थोडं प्रीमिक्स उरलेलं आहे, ते मी दुसऱ्या बरणीत भरीन. आता आपण स्टिविया शुगर असलेलं लिंबाच्या सरबताचं प्रीमिक्स तयार करत आहोत. यामध्ये 1 चमचा साधं मीठ, अगदी थोडंसं अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. असं हे स्टिविया शुगरपासून केलेलं लिंबाच्या सरबताचं प्रीमिक्स हे मी 2 बॅचमध्ये करून घेतलं आणि अगदी कोरड्या करून घेतलेल्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवत आहे. अशी आपली स्टिविया शुगर आणि नॉर्मल शुगर अशा दोन्ही साखरेपासून केलेली ही लिंबाच्या सरबताची प्रीमिक्स तयार झालेली आहेत. ह्या दोन्ही बरण्यांना मी आता वेगवेगळी लेबल्स लावून ठेवून देणार आहे. आता आपण हे सरबतामध्ये किती प्रीमिक्स लागेल ह्याचा अंदाज सांगत आहे. हे लिंबू सरबत थंडगार ज्यांना पाहिजे त्यांनी बर्फ वापरला तरी चालेल. पहिल्यांदा मी हे लिंबू सरबत करून बघितलं, त्यावेळच्या अंदाजानुसार मी तुम्हाला ही किती प्रीमिक्सची पावडर लागणार आहे ते दाखवत आहे. साधारणतः 1 ग्लास लिंबू सरबतासाठी आपल्याला 3 चमचे ही लिंबू पावडर लागणार आहे आणि ज्यांना जास्त गोड लागणार आहे त्यांनी मात्र अर्धा चमचा अजून ही पावडर घातली तरी चालेल. स्टिवियाची जी साखर आहे ती मात्र मी इथं 1.5 चमचा वापरणार आहे, म्हणजे तीसुद्धा साखर जास्त न वापरलेली बरी. असे हे लिंबू सरबताच्या प्रीमिक्सपासून केलेलं हे सरबत अगदी टेस्टला उत्तम झालेलं आहे. वरची अर्धा चमचा जी साखर घातलेली आहे तीसुद्धा नाही घातली तरी चालणार आहे. तुम्ही असं प्रीमिक्स करून बघा आणि आपली ह्यावेळची उन्हाळ्याची सुट्टी पटकन लिंबू सरबत करून एन्जॉय करा.
असं हे अगदी मस्त म्हणजे मस्तच लिंबू सरबताच्या प्रेमिक्सपासून बनवलेलं लिंबू सरबत आणि हा लिंबाच्या सालीपासून केलेला लिंबाचा चुंदा. पुन्हा भेटूयात अशी छानची रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.